मयेव मन आदत्सव मयि बुद्धिर्निवेशय निवशिष्येषि मयेव अतवृद्वन्न संशयः. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 12व्या अध्यायातील 8व्या श्लोकावरती आपलं चिंतन चालू आहे. भगवंत भक्तीचं महात्म्य सांगत असताना खरंच ज्याने आपलं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर केली तो शेवटी मलाच प्राप्त होतो, भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. किंबहुना मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर शेवटी आपण त्या भगवत स्वरूपाला प्राप्त झालं पाहिजे. बरं, जसं वर्णन केलेलं आहे, नदीचा उगम डोंगरातून होतो बरं का, पण शेवटी मिळते कुठं? समुद्राला. म्हणजे त्या नदीचा शेवट कधी आहे? समुद्राशी एकरूप होणं. तर सामान्य नदीचा जर शेवटी समुद्राशी एकरूप होणं हा जर तिचा शेवट आहे, तर मनुष्याचा शेवट कुठं असेल? देवाशी एकरूप होणं, देवाशी एकरूप होणं. बरं का, नदी समुद्राशिवाय थांबवू शकत नाही. तुम्ही किती धरणं बांधा, उलटून जाते, बांध फोडून जाते. बरं का, पण समुद्रात शिरल्यानंतर समुद्राच्या पलीकडे गेले असं कधी ऐकले तुम्ही? नाही. म्हणजे नदी ती धावते, ती समुद्रापर्यंत धावते. तसं मन धावतं हे कुठंपर्यंत? जोपर्यंत त्या भगवंताशी भेट होत नाही तोपर्यंत, भगवंताशी एकरूप होत नाही तोपर्यंत. मग त्या भगवंताशी एकरूप होण्याकरता आपल्याला त्या मनाला भगवंताच्या ठिकाणी स्थिर करावं लागेल. किंबहुना भगवंताशिवाय मन स्थिर होऊ शकत नाही. बरं का, होऊ शकत नाही. माऊलीने वर्णन केले ते मूळ सत्वगुणापासूनच निर्माण झालेलं आहे. मग ते चंचल का झालं? रजोगुणाच्या खांद्यावर बसल्यामुळे. बरं का, रजोगुण हा माणसाला एक ठिकाणी बसू देत नाही. रजोगुण हा क्रिया करायला लावतोय. रजोगुण हा क्रिया करायला लावतोय. बरं का, आता आपण जाग्यावरती बसलोय, समजावं आपला रजोगुण जागा झालेला नाही. रजोगुण जागा झालं की माणसं जाग्यावरती थांबत नाही. कधी रजोगुण जागा होतोय? एखादा फोन यावा प्रवचनात, फोन आला की माणसं ते महाराज काय सांगतोय, लोक काय बघतात ते बघत नाही. माणसं त्या प्रवचनातून उठतात. उठवतंय कोण? उठवतंय मोबाईल उठवत नाही, तो रजोगुण उठवतोय. लक्षात ठेवा. आणि त्याचं कामच आहे क्रियामध्ये प्रवृत्त करणं. मनाचा हा स्वभाव नाही आहे, पण ते मन रजोगुणाच्या संगतीमध्ये गेलं. काय? रजोगुणाच्या संगतीमध्ये गेलं, रजोगुणाच्या खांद्यावरती बसलं आणि परिणाम ते चंचल झालं. बरं का, ती क्रिया करण्याकरता सतत प्रयत्न करतात. का? रजोगुणाचा संबंध आला. हा, रजोगुणापासून जर बाजूला गेलं ना ते स्थिरावतच. मग असं कोणतं ठिकाण आहे जिथं रजोगुणही नाही, तमोगुणही नाही, सत्वगुण नाही, फक्त गुणातीत अवस्था आहे, असं जर स्वरूप कोणाचं असेल तर देवाचं. त्या देवाच्या ठिकाणीच ते स्थिर होतं, एरवी ते स्थिर होत नाही. म्हणून त्या
गोकुळातला प्रसंग आहे. भगवंत म्हटले गोपाळांना, चला आपण आता चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. गोपाळांनो, आता आपल्याला गाईंचं वळण करायचं आहे बरं का. चला म्हटले गाई घेऊन. आणि देव आणि गोपाळ गाईंचं वळण करण्याकरता निघाले वनामध्ये. आता गाई वळणं फार अवघड आहे. त्या इकडं तिकडं पळतात सारख्या. पण गोपाळांनी देवाला सांगितलं, देवा आम्ही वळतो, पण एक आमची अट आहे तुला. हा गाईचा कळप आहे ना, या गाईच्या कळपामध्ये देवा एक मनेरी नावाची गाय आहे. मनेरी नावाची गाय आहे. बाकीच्या गायी आम्ही वळतो, फक्त देवा तू एक काम कर, मनेरी नावाची गाय तू वळायचं काम कर. हा, इंद्रियांना ताब्यात घेणं सोपं आहे, पण मनाला ताब्यात घेणं फार अवघड आहे. म्हणून गोपाळांनी हुशारी केली, देवावरती सोपवलं ते. देवा तू एक गाय तेवढी सांभाळ, बाकीच्या आम्ही सांभाळतो. हा, कारण एकदा मन ताब्यात आलं की त्याच्या मागे इंद्रिय मागे येतात बरं का. तुकोबऱ्यांचा एक अभंग आहे, फार सुंदर आहे. मनोराजा एक देह पुरी, असे नांदतू त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी का. महाराज म्हणतात, आमच्यावरती कृपा कोणी केली? मनाने केली बरं का. या देहपुरीचा तो राजा आहे. या देहाचा राजा कोण? मन आहे. त्याला दोन बायका आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्ती. दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी बरं का. म्हणजे हा देहाचा तो राजा आहे, त्याची कृपा झाली पाहिजे बरं का. त्या मनाची कृपा झाली पाहिजे. म्हणून तुकोबारांनी आम्हा तुम्हाला सांगितलं, खरंच आपल्याला जर भक्ती करायची असेल, देवाला प्रसन्न करण्याच्या आधी मनाला प्रसन्न करून घ्या. देवाला प्रसन्न करण्याच्या आधी मनाला प्रसन्न करा. मंत्र्याला प्रसन्न करण्याच्या आधी पियेला प्रसन्न करा. हा, पिये शिवाय मंत्र्यापर्यंत जाता येत. तुमचा किती वशिला असो, पियेच्या वतीनं जावं लागतो. मग मंत्र्याची मैत्री असावी का पियेची मैत्री असावी? मंत्र्याची. तसं तुकोबाराय सांगतात, जर मनाला प्रसन्न करायचं असेल, देवाला प्रसन्न करायचं असेल, तर पहिल्यांदा मनाला प्रसन्न करा. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन, मोक्ष आत्मा वंदन, सुख समाधान इच्छा ते. त्या मनाला प्रसन्न करा, मनाला ताब्यात घे बघ. हां, मांडी आलं, मांडी. गुडघा दुखत असेल तर नाही इलाज आहे, दुखत नसेल तर मांडी घालायचा. कारण कथेला बसताना कसं बसावं त्याला मर्यादा आहे. आता शेवटी शरीराची पराधीनता निर्माण झालेली आहे. अलीकडे लोकांना गुडघे साथ देत नाहीत बरं का. म्हणून विज्ञानाने प्रगती केल्या, गुडघे बदलून मिळतात. हो, गुडघे बदलून मिळतात, पण एक गुडघा बदलायला 2 लाख रुपये लागतात. ह्या वाट्या बदलता येतात बरं का. ते बदलले की 1 वर्ष पत्ते पाळल्यानंतर तुम्हाला तरुणासारखं पुन्हा पळता येतं बरं का.
1 वर्ष पथ्य सांभाळावं लागतं. म्हणून तर साधू संतांनी आम्हाला जवये सकळ सिद्ध आहे तव तू हात पाय चालावया तव तो आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. शरीर चांगलं आहे तोपर्यंत सगळं मिळवावं. माणसं सगळं मिळवतात, फक्त परमार्थ तेवढा बाजूला ठेवतात. परमार्थ तेवढा बाजूला ठेवतात बरं का. तुला म्हणतात महाराज रिटायर झालं ना आम्ही हेच करणार आहे. रिटायर झाल्यावर आम्ही हेच करणार आहे. आता तुम्ही विचार करा, रिटायर शब्दाचा अर्थ काय? रिटायर शब्दाचा अर्थ आहे सरकारची बाजू ऐका. सरकार म्हणतात हे काम करण्याच्या लायकीचे नाहीत. काम करण्याच्या लायकीचे नाहीत, आता तुम्ही घरी जा. म्हणजे सरकार जर काम करण्याच्या लायकीचं नाही जर हाकलून देतं तर ती माणसं देवाकडे चालते. म्हणून शेवटी शरीराची पराधीनता आहे. असो, त्या मनाला ताब्यात घेतलं पाहिजे, त्या मनाला स्थिर केलं पाहिजे. पण ज्या मनाला स्थिर केलं पाहिजे ते मनाच्या संबंधाने पुष्कळ विचार मांडलाय, फार म्हणजे फार विचार मांडलाय बरं का. त्या मनाचा स्वभाव काय, मन काय करतं, सकल संतांनी त्याचं वर्णन केले बरं का. की तुकोबारांनी वर्णन केले, काय काय करूया मना परी नाही के नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले. पाप करायला कोण लावतंय? मनच आहोत बरं का. पुण्य करण्याकरता कोण प्रवृत्त करतंय? मनच. त्या मनावरती सगळ्या लक्षात ठेवा. पण मन जर कोणतंही कार्य करत असताना, कर्म करत असताना, तर त्या कर्मात जर मन स्थिर नसेल तर ते कार्य सिद्धीला जात नाही बरं का. तुकोबारांच्या अभंगामध्ये वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. मन करारे प्रसन्न. आपण पूर्ण अभंग वाचा म्हणजे कळेल की देवाची पूजा करत असताना मनच देव बनतं बरं का. आणि मनच भक्त बनतं. ते मन काय म्हणतं? हा देव आहे बरं का. कोण म्हणतं? मन. मनाने मान्य करावं लागतं, हे लक्षात ठेवा. हां, मनच गुरु आणि शिष्य होतं. त्यांना विचारलं तुम्ही माळ का घालत नाही? अजून मनात आलेलं नाही. अजून मनात नाहीये. म्हणजे गमतीचा दृष्टांत सांगितला जाता. एक ग्रस्त म्हटले आमच्याकडे एक घोडी आहे, घोडी फार बलवान आहे. एवढी बलवान आहे, या पहाडावरून त्या पहाडावरती उडी मारते बरं का. या पहाडावरून त्या पहाडावरती उडी मारते. एवढं सामर्थ्य त्या घोडीच्या ठिकाणी. मग माता मारत नाही म्हणजे तिच्या मनात यावं लागतं. तिच्या मनात आलं की या पहाडावरून त्या पहाडावरती ती उडी मारते. मरेल पण मनात येत नाही बरं का. मनाची अवस्था लक्षात ठेवा. म्हणजे मन हे स्थिर करण्याकरता फार कष्टाचं कार्य आहे. आपण सकाळी विचार करत आलो त्याचा. पण स्थिर केल्याशिवाय पर्याय नाही. स्थिर केल्याशिवाय पर्याय नाही. लोक विचारतात महाराज आमच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त होण्याकरता मी काय करावं? आम्ही सांगतो देवाचं भजन करा. त्या म्हणतात तेवढं सोडून सांगा. तेवढं सोडून सांगा. स्थिर होण्याकरता दुसरा पर्याय नाही ना तिथं. भगवत स्वरूपाशिवाय मन स्थिर होत नाही. स्थिर होत नाही, लक्षात ठेवा. मग त्या मनाला
देवाकडे न्यावं लागेल. कसं न्यावं लागेल? सकाळी सांगितल्याप्रमाणे एकाएकी ते देवाकडे यायला तयार होणार नाही. हां, घरात निघाल्यापासून देवापर्यंत येईपर्यंत काय काय मनात विचार येतात, उद्या मला लिहून आणा. घरातून मंदिरापर्यंत येईपर्यंत काय काय मनामध्ये विचार येतात. खरंच आपण चाललोय, कशा करता चाललोय, काय तासभर ऐकून काय फायदा आहे? बरं, तिथंपर्यंत जायचं, एवढ्या लांबून यायचं, रिक्षा मिळत नाही, कोणी घरातली माणसं सोडत नाही. बरं, ते झालं तर पुन्हा न्यायला कोणी येत नाही. हां, असे अनेक विचार मनात येतात का? आणि त्यातला मनाचा विचार जर बदलला तर माणसं मधल्या रस्त्यातून परतही जाऊ शकतात. बरं का, परतही जाऊ शकतात. हां, म्हणजे मन शेवटच्या क्षणापर्यंत काय करेल सांगता येत नाही. सांगता येतं. आता आपल्याला अनुभव आहे. आता आचारसंहिता लागू झालेली आहे, मतदान आहे. मतदान झाल्यानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत काय घडेल सांगता येत नाही. हीच मनाची अवस्था आहे. हा, शेवटच्या क्षणापर्यंत अंतकालापर्यंत. नंतर भगवंत अंतकाले चे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. हा, शेवटच्या कालापर्यंत मनाची काय अवस्था आहे त्याच्यावरती पुढचं जीवन अवलंबून आहे. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. देह पडताना त्या मनाची काय अवस्था त्याच्यावरती पुढचं जीवन अवलंबून आहे. लक्षात ठेव, जीवन अवलंबून आहे. म्हणून त्या मनाला भगवंताच्या ठिकाणी स्थिर करायचं आहे. भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करायचं आहे. पण स्थिर करण्याकरता ज्ञानोबरायांनी त्या मनाचं स्वरूप सांगितलं. फार सुंदर स्वरूप सांगितलेलं आहे. ते मन कसं आहे, ज्ञानोबराय वर्णन करतात. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचनी संगे जीवदशा वस्तू. आज आम्ही जीवदशेला का आलो? आम्हाला आता दशा प्राप्त झाली. कोणामुळे झाली हो? मनामुळे. ज्ञानोबराय त्या मनाचं सामर्थ्य सांगतात. बरं का, म्हणजे आम्ही तुम्ही पूर्वी कोण होतो माहीत आहे आपल्याला? आपण सगळेजण एकच होतो, देव स्वरूप होतो. आपण देव स्वरूप होतो. हा, त्या ब्रह्माला इच्छा निर्माण झाली. इच्छा निर्माण झाल्यामुळे ते जीवदशेला आलं. बरं का, जीवदशेला आलं. म्हणजे त्या मनामध्ये एवढं सामर्थ्य आहे, देवापासून वेगळं करायचं आणि जीवदशेला आणायचं. सामान्य समजू नका त्या मना. म्हणजे देवापासून वेगळं करायचं. घरात दोन पार्ट्या करायला मन लावतात, नवल नाही आहे. पण देवापासून सुद्धा वेगळं करण्याकरता कारण कोण आहे? मन आहे. अहो, या मनाच्या संगतीमुळं आज आपण या जीवदशेला आलो. दुःख भोगायची वेळ आली. लक्षात ठेवा. मग आता काय केलं पाहिजे? सोपं आहे. ज्या इच्छेमुळं आपण जीव झालो ती इच्छा टाकून द्यायची, म्हणजे मनुष्य देव होतो. इच्छा निर्माण झाली म्हणून जीव झालो. लक्षात येते ना मी काय म्हणतो ते? इच्छा टाकली की मनुष्य काय होतो? देव होतो. म्हणजे नसलेली इच्छा निर्माण करण्याचं सामर्थ्य मनाच्या ठिकाणी. लक्षात ठेवा, मनाच्या ठिकाणी. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. आम्ही तुम्ही मुक्त होतो. नसलेलं बांधून घेतलं मनाने. लग्नाच्या पूर्वी कसे होतो आपण? एकटेच होतो. जिथं पडलं मुसळ तिथं त्याचं क्षेम कुशळ.
अहो लग्नाच्या आधी काही चिंता नसते हां, पण ते मन गप्प बसू देत नाही ना. ते बिचारी एकटा राहणं बरं नाही. हां, एकटं राहणं बरं नाही. संसार केला पाहिजे, मुलं बाळं असली पाहिजे, असं कोण सांगतं? मन सांगतं. आम्ही त्या मनाला म्हणतो अरे संसार करणं चांगलं नाही, ती बायका पोरं त्यांच्याकरता राबायचं, ऊन बघायचं नाही, सावली बघायची नाही, पावसाळा बघायचं नाही, एवढं राबायचं. त्याच्यापेक्षा एकटा राहिला, कुठं राहिला, तिथं निवांत राहिला ना. कशाची कटकट नाही. पण ती मन गप्प बसत नाही. ते म्हणजे अरे एकटं राहणं बरं नाही आहे. हां, संसार करण्यामध्येच खरं जीवनाचा आनंद आहे. शेवटी नाही इलाज ते आपण त्या मनाच्या आहारी जातो बरं का. मनाच्या आहारी जातो, लग्न ठरतं, पत्रिका छापतो, गावभर वाटतो, सगळ्यांना बोलवतो आशीर्वाद देण्याकरता या म्हणून. हां, आनंद आनंद आनंदाचा सोहळा होतो. एवढा आनंद होतो, आनंद एवढा होतो त्याला वाटतं त्रैलोक्य 4 बोटं राहिले. बरं का. हां, लग्न झाल्यानंतर नवरदेव वाकत नाही का, त्याला वाटतं आता मी देव झालो. वाकत नाही बरं का. हां, वागताय त्याच्या अगोदर तो वागतोय, पण तिथं पुढून तो वाकत नाही. तिथून वागताना तो नुसतं हात खाली करूनच नमस्कार करतो बरं का. पण आमचे गुरुबंधू सांगायचे, गमतीनं सांगायचे, ते वैकुंठवासी झाले. ते म्हणायचे आपण लग्न झाल्यानंतर वाकत नाही, पण जिच्याबरोबर झालं ती आयुष्यभर वाकवते बरं का. आयुष्यभर वाकवते. आता लग्नाचा सोहळा झाला, त्यात आपण म्हणलो तिथून एका मित्राने एका मित्राला पत्र पाठवलं 6 महिन्यानंतर, कसं काय आता चाललंय. ते म्हणतोय तुला उत्तर द्यायला सुद्धा मला वेळ नाही म्हणतो. उत्तर द्यायला सुद्धा मी कशा करता सांगालोय, गंमत म्हणून नव्हे. मुक्त होता परी बळी झाला बद्ध. हां, आपण देवस्वरूप होतो, पण त्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली. इच्छा निर्माण झाल्यामुळं माऊलीने वर्णन केले बरं का, मी नाही बरं. माऊली वर्णन करतात, जयाचनी संगे जीवदशा वस्तू. जीवदशेला पण आलो लक्षात ठेव. एरवी ते मन शोधायला गेलं तर सापडत नाही. वाया मन हे नाव म्हणतात ज्ञानोबा. मन मन म्हणजे नेमकं कुठं आहे पाहिलंय, किती बाय किती आहे, कुठल्या रंगाचं आहे, कुठं आहे ते मन नेमकं, कसं आहे पाहिले कोणी पाहिलं नाही. त्या मनाचं वर्णन करताना असं वर्णन केले. आपल्याला सांगतो थोडासा विचार. 4 भाग आहेत बरं का आपल्या अंतःकरणाचे. त्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्यातले मन आणि बुद्धी ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत बरं का. मन आणि बुद्धी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हां, मग ते मन आहे कसं, मन ओळखायचं कसं. हां, ते क्रियेवरून ओळखायचं. त्याला तुम्ही जर शोधायला गेला तर ते सापडणार नाही. डॉक्टर ऑपरेशन करतात कशाचं, हृदयाचं, हार्टचं ना. हार्टचं म्हणलं मी बरं वाटतंय, हृदयाचं म्हणलं की थोडं बरं वाटत नाही. थोडं इंग्रजी बोललं की लोकांना बरं वाटतंय हो. मग हृदयाचं ऑपरेशन करता तुम्ही. ज्यांची ऑपरेशन झाली त्यांना विचारा, हे हृदयाचं ऑपरेशन करण्याकरता फाडावं लागतं की नाही. हे फाडत असताना डॉक्टरच्या हाताला कुठं मन लागलं का विचारा, कुठं बुद्धी लागली का विचारा. हां, अहो ती लागण्यासारखी वस्तू नाही आहे, लागण्यासारखी वस्तू नाही आहे. हां, क्रियेवरून त्याची सिद्धी होते, क्रियेवरून. मग मनाचा स्वभाव काय आहे,
संकल्प विकल्पात्मक मनाहा. संकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. हां, एकदा संकल्प करायचा, एकदा विकल्प करायचा, एकदा संकल्प करायचा, एकदा विकल्प करायचा, एकदा विकल्प करायचा, एकदा संकल्प करायचा. हां, त्या मनाचा स्वभावच आहे. संकल्प म्हणजे एकदा जाऊ का नको, नको का जाऊ, जाऊ का नको, हे मनच करतं, दुसरं कोणी करत नाही, लक्षात ठेवा. त्या मनाचा स्वभाव म्हणून इथं माऊलींनी वर्णन केले, मनोरथाच्या उतरी आणि रची. हां, संकल्प विकल्प करण्यामध्ये मन एवढं बलवान आहे. हां, ते संकल्प विकल्प करता करता मनोरथ करतं. किती मनोरथ करतं? उतरंडी उतरी आणि रची असं वर्णन केले माऊलीने. बरं का? उतरंडी माहिती आहे आपल्याला? तुम्हाला कोणाला माहिती आहे उतरंडी? पूर्वी पद्धत होती, घरामध्ये मातीची गाडगी असायची. हां, एक मोठं, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, ते एकामेकावरती त्याला उतरंडी म्हणायची. बरं का? हां, मग त्या घरात बायांना काय काम नसलं ना, काम करायच्या, ती गाडगी उतरायची. बरं का? गाडगी उतरायची आणि पुन्हा ती रचून ठेवायची, उतरायची, रचून ठेवायची. काय काम नसलं ना तेच काम. काय काम नसलं ना तेच काम. तसं त्या मनाचा स्वभाव, ते गप्प बसत नाही. एकदा मनोरथ निर्माण करतं आणि एकदा मनोरथ उतरतं. मनोरथ निर्माण करतं, मनोरथ उतरतं. कधी करतं? उठल्यापासून झोपेपर्यंत हेच करतं ते. उठल्यापासून झोपेपर्यंत हेच करतंय. 5:30 वाजल्यात, उठावं का नको, उठावं का नको. एवढ्या लवकर उठून काय करायचं? कुठून सुरुवात आहे? उठण्यापासूनच. एवढ्या लवकर उठून काय करायचं? आपल्याला काय काकडा पाठ नाही, काकडा येत नाही, त्याच्यापेक्षा आणखी साखर झोपायचं सुख घ्यावं म्हणून आणखी झोपते. बरं का? म्हणजे पहाटे उठण्यापासून त्या मनाचा स्वभाव, उठावं का नको, उठावं का नको. पण त्याच्या पुढे झाल्यानंतर आता आंघोळ करावी का नको, आंघोळ करावी का नको. प्रत्येक क्रियेच्या बाबतीत ती मनाची अवस्था आहे. देवाची पूजा करावी का नको, नाश्ता करावा का नको. नवे नवे या महिला वर्गाला उठल्यापासून सुरुवात. आता आज नाश्त्याला काय करायचं, नाश्त्याला काय करायचं. आम्हाला तर विचारतात आदल्या दिवशी, मला तुम्हाला काय आवडतं, म्हणजे रात्री भिजत घालायला बोलत. रात्री भिजत घालायला बोलत. आम्ही सांगितलं आम्हाला इडली आवडते, मग ती सकाळी तयार होत नाही ना, आधी त्याला भिजत घालावं लागतं पीठ. आम्ही सकाळी उठल्या उठल्या इडली द्या म्हटलं तर नाही जमत. म्हणजे ते करण्याकरता आधी त्या मनामध्ये संकल्प विकल्प येतात, लक्षात ठेवा. असं ते मनाचा स्वभाव आहे. आणि अशा मनाला भगवत स्वरूपाच्या ठिकाणी भक्तीच्या माध्यमातून स्थिर करायचं आहे. मयेव मन आदत्स्व या संबंधाने विचार आपल्यासमोर मांडतोय. हा, देवानी फक्त एक विचार सांगितला, तुमचं मन माझ्या ठिकाणी स्थिर करा. मन स्थिर करा. देवाच्या ठिकाणी मन स्थिर करणं हीच भक्ती आहे. बरं का? देवाच्या ठिकाणी मन स्थिर करणं हीच भक्ती आहे. पण ते एका तासाचं काम नाही, एका दिवसाचं काम नाही, आठवड्याचं काम नाही, महिन्याचं काम नाही, 6 महिन्याचं काम नाही, 1 वर्षाचं काम नाही, हां, एका जन्माचंही काम नाही. अनेक जन्म लागतात. किती जन्म झाला फेरा, अनेक जन्म साधना करावी लागते, लक्षात ठेवा. तेव्हा कुठेही जीवनामध्ये घडतंय. नामदेव महाराज देवाच्या समोर काय म्हणले, देवा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनेक जन्म ह्या मनाला धरून ती साधना करावी लागते. मनाला धरून साधना
करावी लागते, एकाएकी होत नाही. आम्हाला काय वाटतं, लगेच गेल्या गेल्या मन स्थिर झालं पाहिजे. स्थिर झाल्यासारखं होते पण ते स्थिर होत नाही. स्थिर झाल्यासारखं होतं पण ते होत नाही. बघा ना, माणसं आज जीवनामध्ये प्रयत्न करतात का हो स्थिर. तो म्हणतो नोकरी लागली की मग मी स्थिर होईल. बरं, नोकरी लागली की स्थिर होईल. नोकरी लागली, त्याला विचारलं नोकरी लागली, आता ते म्हणजे लागली पण सरकारी लागली नाही हो, खाजगी लागली, म्हणजे स्थिर नाही. पहिल्यांदा काय म्हणत होता, नोकरी लागली की स्थिर होईल. मग प्रयत्न केला, सरकारी नोकरी लागली, त्याला सरकारी नोकरी लागली म्हणजे आता पगार, म्हणजे आता पगार इच्छेप्रमाणे आहे, परमनंट झालो, मग आता स्थिर नाही. म्हणजे लग्न झाले की मग स्थिर होईल. पहिल्यांदा काय म्हणत होता, नोकरी लागली की स्थिर होणे. बरं का, पण नोकरी लागल्यानंतर इच्छेप्रमाणे मिळाली नाही मग स्थिर नाही. इच्छेप्रमाणे मिळाली पण आता म्हणतोय लग्न झाले की स्थिर होईल. लग्न झालं, त्याला विचार स्थिर म्हणजे झालं पण मनाप्रमाणे मिळाली नाही हो. हा काय विचार आहे दुसरी करायची आणखी. म्हणजे लग्न झालं तरी स्थिर नाही म्हणतोय. ते म्हणते मुलगा होण्याची वाट बघतोय. असं कुठंपर्यंत. या सगळ्याच्या तात्पर्य काय, स्थिर होईल असं वाटतं पण स्थिर होत नाही. स्थिर होईल असं वाटतं पण स्थिर होत नाही. बरं का, की भगवत स्वरूपाच्या वाचून आपलं मन स्थिर राहू शकत नाही. लक्षात ठेवा, राहू शकत नाही. माऊलींनी तर वर्णन केले, जे प्रवृत्तीशी मूळ कामाजयाचे बळ, जे अखंड सोयक्ष अहंकाराशी, ते इच्छे ते वाढवी, आशे ते चढवी, जे पाटी पूर्वी भयाशी गा, द्वैत जेत उटी अविद्या जेने लाटी, ते इंद्रिया ते लोटी विषया माझी, संकल्पे सृष्टी घडे सवेची विकल्पोनी मोडे, मनोरथाच्या उतरंडी उतरी रची, ते भुलीचे कुहर वाई तत्वाचे अंतर, बुद्धीचे द्वार झाकविले जेने, ते गा किरीटी मन. काय काय करतं यादी दिल्या. ते मन काय काय करतं यादी दिल्या. वायू तत्वाचे अंतर, वायूची गती किती आहे काही शास्त्रज्ञांनी मोजलेली आहे. त्याच्या अनंत पटीने मनाची गती आहे, त्याच्या अनंत पटीने. बरं का, पण इतकी त्या मनाला गती आहे, एवढी त्या मनाला गती आहे, ते क्षणामध्ये कुठं जाईल. तुकोबरांनी वर्णन केले, त्याला 10ही दिशा कमी पडतात फिरायला. मनाला फिरायला 10ही दिशा कमी पडतात. बरं का, कुठेही जाऊ द्या मन, ते एवढं फिरून येतं, एवढं फिरून येतं, पण ते स्थिर कुठं होत नाही. बरं का, स्थिर होत नाही. आपण जरी जाग्यावरती बसलो पण मन कुठं जाईल सांगता येतं, जाता येत सांगता येत नाही. लक्षात, क्षणात कुठं जातं. एकदा स्वर्गात जाते, कुठं जाते, एकदा वैकुंठात जाते, एकदा सत्यलोकात जाते, एकदा पाताळात जाते, एकदा अमेरिकेला जाते, एकदा बेंगलोरला जाते. ते जर बुकिंग करून बसनं जायला किती वेळ लागतो. स्वर्गाला जायला काय करावं लागतो. 100 यज्ञ करावे लागतात. पण एका क्षणात जाऊन मन येतं. एका क्षणामध्ये जाऊन मन येतं. बरं का, म्हणजे ते मन कधी एका जाग्यावरती थांबत नाही. म्हणून माऊलींनी फार त्याचं विस्ताराने वर्णन केलंय. एरवी जर शोधायला गेलं तर ते सापडत नाहीये, शोधायला गेलं तर ते सापडत नाहीये.
पण त्या मनाला मात्र आपल्याला त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी मात्र स्थिर करावंच लागेल. स्थिर करावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. अगदी तडजोड नाही बरं का. हां, ती स्थिर करावंच लागेल. हां, स्थिर करण्याकरता थोडी आपल्याला साधना करावी लागेल, पण त्या मनाला भगवंताच्या ठिकाणी स्थिर करण्याशिवाय पर्याय नाही आहे. पण त्या मनाच्या संबंधाने माऊलीने हे 13व्या अध्यायामध्ये वर्णन केले बरं का. हां, 13व्या अध्यायातल्या ओवे 110 क्रमांकापासून पुढं. हां, वाचा वेळ काढून बरं का. हां, म्हणजे त्या मनाच्या संबंधाने वर्णन केले. आणखी मनाच्या संबंधाने वर्णन करताना माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये वर्णन केले बरं का. ते वर्णन करताना माऊली तर वर्णन करतात की हे मन कैसे केवळे ऐशे पावो मनोतरी सापडे येरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य यया. त्याला फिरण्याकरता माऊली म्हणतात त्रैलोक्य सुद्धा कमी पडतं. त्रैलोक्य सुद्धा फिरायला मनाला कमी पडतं. माऊलींनी त्या मनाचं वर्णन करताना गमतीदार वर्णन केले. म्हणून ऐशे कैशे घडेल जे मरकट समाधी येईल का राहा मंदलिया राहील महावातू. मरकट म्हणजे माकड. ज्ञानोबराय म्हणतात माकडाला कधी समाधी लागणं शक्य आहे का? का? चंचल. माऊलीला सांगायचा माकडासारखं मन आहे. माकडासारखं मन आहे. हां, माकड कधीही जाग्यावरती थांबत नाही. एका सुभाषितकाराने वर्णन केले. ते माकड अति चंचल आणि त्या माकडाला काय दिलं? सुरापान. बरं का. मद्य दिलं हो. ते आधी चंचल. हां, आणि ते मद्य दिल्यानंतर ते अधिक चंचल झालं. अधिक चंचल झालं. त्या सुभाषितकारांवर त्यात विंचू चावला त्याला. त्याला विंचू चावला. ते त्याच्यापेक्षा अधिक उड्या मारायला लागले बरं का. ही माकडाची अवस्था, तीच अवस्था आमच्या तुमच्या मनाची. म्हणजे माकड कधी एका जागी स्थिर राहू शकत नाही. माऊलींनी वर्णन केलं की हां, जे मरकट समाधी येईल, मरकटाला माकडाला कधी समाधी लागणं शक्य आहे. मनाला कसं काय स्थिर करायचं? कसं काय मनाला स्थिर करायचं? महाराज म्हणतात त्या मनाचा स्वभाव ते गप्पही बसत नाही हो. ते गप्पही बसत नाही. मग ते काय करतं? जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी धैर्यशी हातपळी मिळवून जाय. कोणी जर काय करण्याकरता प्रवृत्त झालं तर तिथे जाऊन मधी करते बरं का. ते बुद्धीने ठरवलं आपण निश्चय करायचा तर ते मन म्हणतं निश्चय करायचा. हां, बुद्धी ते सळी. सळतं बुद्धीला. सळणं म्हणजे काय माहिती आहे ना? छळ करणं हो. हां, सासू जशी सुनेचा छळ करते, आजीकडे नाही, पूर्वीच आहे. हां, ती सारखी त्रास देते, त्याला गप्प बसू देत नाही. तसं ते बुद्धी जर देवाकडे चालली तर ते मन तिला जाऊ देत नाही. बुद्धीचे द्वार झाकविले जेणे. बरं का. ते देवाकडे जाऊ देत नाही. ते बुद्धीला सळतं. हां, त्रास देतं. लक्षात ठेवा. निश्चय करण्याचा प्रयत्न करतं, टाळाटाळ करतं. निश्चयात ते टाळे. धैर्य निर्माण होऊ देत नाही. धैर्याशी हातपळी मिळवून जाय. त्याच्या पुढे वर्णन करतात माऊली. जे विवेकाते भुलवी संतोषाची चाड लावी वैशी जे तरी हिंडवी दाही दिशा. बरं का. ते विवेकाला सुद्धा भुलवतं. संतोष कधी समाधानामध्ये राहू देत नाही.
बसायचं म्हटलं तर एक जाग्यावरती बसू देत नाही. हे कोण करतं? मन करतं. जे निरोधिले जे उपावो दया संयमोचे होय सावावो, ते मन आपला स्वभाव सांडील काही. ज्ञानोबा म्हणतात ते मन आपला स्वभाव टाकून देईल का? म्हणून मन एक निश्चय राहील, मग आमाशी साम्य होईल. हे विशेषी न घडेल याचे लगी देवा, हे आम्हाला काय वाटत नाही हे जाग्यावरती राहील बरं का. निश्चल राहील असं वाटत नाही. म्हणजे त्या मनाचा एवढा स्वभाव आहे. आणि इथं भगवान सांगतायत, एवढा विस्तार करण्याचा हेतू लक्षात ठेवा. अशा मनाला भगवान सांगतात मय्येव मन आदत्स्व. असं जे मन आहे ना, ते माझ्या ठिकाणी तुम्ही काय करा? स्थिर करा. फक्त अशक्य नाही, कठीण आहे. ज्या अर्थी भगवंत सांगतात ते स्थिर करा, त्या अर्थी ते स्थिर करता येतं. एवढं जरी त्या मनाच्या स्वभावाचं वर्णन केलेलं असलं तरी सांगायचं आहे फार कष्ट आहे, फार कष्ट आहे. पण ते कष्ट आपल्याला सहन करावे लागते. कुठंपर्यंत? जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत. एकदा जर ते स्थिर झाले ना, केलेले कष्ट रूपामध्ये शिल्लक राहणार नाही. कष्ट कुठंपर्यंत? स्थिर होत नाही तोपर्यंत. हो, लोक म्हणतात महाराज, एकाला विचारलं म्हणजे काय करता? काय नाही म्हणजे नोकरी करते. कुठली? प्राध्यापकाची. किती पगार आहे? म्हणजे 1.25 लाख रुपये पगार आहे. किती? आमचे गुरुबंधू आहे. 1.25 लाख रुपये पगार. किती शिकवत आहे? काय नाही म्हणले 40 मिनिटाचे 2 तास. 40 मिनिटाचे फक्त दिवसातून 2 तासच शिकवायचे बरं का. महिन्याला पगार किती? म्हणजे दिवसाला किती पडतोय? भागाकार करा. भागाकार 2 तासाला किती? ते 2 तास शिकवायचं म्हणजे कुठलं? पुस्तकातलं शिकवायचं, डोक्यातलं नाही. पुस्तकातलं शिकवायचं 2 तास. त्याला म्हटलं एवढं? हो महाराज, म्हणजे एवढं करण्याकरता फार कष्ट घेतले. आता तुम्हाला वाटतंय मी 2 तास शिकवल्यानंतर 3,000 रुपये मिळतात, पण याच्याकरता मी किती कष्ट घेतलेत माहिती आहे तुम्हाला? म्हणजे एवढ्या कष्टाने तो त्या अवस्थेला प्राप्त झाला. तसं त्या अशा मनाला, त्या मनाचा स्वभाव सांगितला. अशा मनाला स्थिर ज्या दिवशी तुम्ही भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर कराल, तुम्हाला 10 लाख रुपये जरी मिळाले तरी ते सुख जे मिळणार नाही ते सुख तुम्हाला भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी मिळेल बरं का. 1.25 लाख आहे म्हणतोय तो, माझ्या हातात फक्त 10,000 शिल्लक राहतो म्हणतोय महिन्याला. कागदपत्री पगार 1.25 लाख आहे, पण त्यातले इन्कम टॅक्स, कर्ज जाऊन हातात शिल्लक किती राहतात? 10,000च. म्हणजे 1.25 लाख मिळून सुद्धा 1 तारखेनंतर 10 दिवस त्याला कोणाकडून तरी उसनेच घ्यावी लागतात. ही अवस्था परमार्थात नाही बरं का. ही अवस्था परमार्थामध्ये नाही. आतापर्यंत आपण फार कष्ट भोगले, फार दुःख भोगले या मनाच्या संबंधाने. पण ज्या दिवशी आपलं मन भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावे, त्या दिवशी आतापर्यंत जे भोगलेलं दुःख आहे, दुःख रूपामध्ये शिल्लक राहणारच नाही. म्हणून ज्ञानोबांनी सुंदर वर्णन केले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीशी आली. आता प्रवृत्ती राहिली नाही. निवृत्त दशेला. प्रवृत्ती म्हणजे संसार. कुठलाही संसाराचा भाग राहिला नाही बरं का, लक्षात ठेवा.
एकदा ते मन एकदा देवाकडे गेलं ना, फार फार सुंदर वर्णन केले संतांनी, लक्षात ठेवा. झाले समाधान तुमचे देखिले, आता उठावेशे मना येत नाही नारायणा. एकदा ते मन देवाकडे गेलं की आता ते तिथून उठायला तयार होत नाही. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया तेजीन प्राण आपू लागे माही. कुठंपर्यंत? जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत कष्ट आहे. स्थिर होत नाही तोपर्यंत कष्ट आहेत, फार कष्ट आहेत. पण एकदा ते भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाले की आपल्या जीवनामध्ये जन्म मरणाचं दुःख शिल्लक राहत नाही. ते भगवत स्वरूपाशी एकरूप होतं. त्या मनाची इच्छा गेली हो, त्याचे संकल्प विकल्प गेले. ते मन राहिलंच नाही. मनच आता देवरूप झालं. मनच देवरूप झालं. आणि देवरूप झाल्यामुळं आता पुढची गती त्या मनाला प्राप्त होत नाही, हे भगवंताला इथं सांगायचं आहे बरं का. म्हणून त्याकरता त्या मनाला त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केलं पाहिजे. म्हणून मयेव मन आदत्स्व, म्हणून त्या भगवंताच्या ठिकाणी मन स्थिर करा. स्थिर करा म्हणजे त्या मनाचा विषय देव करा. मनाचा विषय देव करा. आता मनाचा विषय देव कसा करायचा हो? प्रश्न आहे आपल्याला. परमार्थ करायचा आहे. परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं हो? परमार्थ करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? कपड्याचा रंग बदलायचा का? कपड्याचा रंग बदलणं म्हणजे परमार्थ नव्हे. मग काय करायचं? गाव बदलायचं का? गाव बदलणं म्हणजे सुद्धा परमार्थ नव्हे. मग काय करायचं? मनाचा विषय बदलायचा. मनाचा विषय बदलायचा. तुम्ही बघा, तुमच्याकरता सांगतो, लग्न करायचं. लग्न करायचं म्हणजे काय हो? मनाचा विषय बदलायचा. आतापर्यंत मी आई बापाची होते, आता मी आई बापाची नाही, मी आता नवऱ्याची झाली. बदललं. काय बदललं? मन बदललं. आता ती लग्न झाल्यानंतर नांदायला गेले. 18 वर्ष लहानाचं मोठं केलं, तेव्हा ती आई म्हणते 4 दिवस राहा. नाही म्हणते, वेळ नाही म्हणते ती. 18 वर्ष जी माहेरी राहिली, लग्न झाल्यानंतर 1 दिवस जर जास्त राहा म्हटलं तरी ती राहत नाही का? ते माझी वाट पाहत असतील, माझ्याशिवाय ते जेवत नाही. अरे तुझ्याशिवाय आता आमचा प्राण चाललाय ना. मनाने बदललं बरं का. मनच बरं का. त्या मनाने ठरवलं आता माझं सर्वस्व कोण आहे? पतीच आहे. लक्षात आलं? तेच परमार्थ आहे. जे मन आतापर्यंत विषयामध्ये रमलं होतं, विषय म्हणजेच खरं सुख आहे. आता त्या मनाने ठरवलं परमात्म सुख म्हणजे हेच खरं सुख आहे, असं त्या मनाने धारण केलं आणि ते मन भगवंताच्या ठिकाणी स्थिरावलं. विषय बदलला, त्याला परमार्थ. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता भक्त ऐशे जाणार. सोपं आहे की नाही? मनाचा विषय बदलायचा आहे बरं का. बाकी काहीही बदलायचं नाही. फक्त जे मन आतापर्यंत विषयामध्ये रमलेलं होतं, विषयाच्या मागं लागलेलं होतं, त्या मनाला आता त्या विषयातून काढायचं आणि देवाकडे लावायचं. हेच तुकोबाराने वर्णन केले. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसारावरती जे प्रेम करत होता, ते संसारावरचं प्रेम काढायचं आणि ते देवाला द्यायचं. नाही का? सोपं आहे. बोलायला सोपं आहे, पण करायला अवघड आहे.
करायला अवघड आहे, पण हे करावं लागेल. हे करावं लागेल आणि हे करण्याकरता परमार्थाची साधना आहे. म्हणून इथं भगवान सांगतायत फक्त त्या मनाचा विषय बदला, म्हणजे मन माझ्या ठिकाणी ते स्थिर करा, म्हणजे मनच मला देऊन टाका, मनच मला देऊन टाका. ज्यावेळी राजा दशरथाकडे ऋषी आले आणि त्यांनी सांगितलं, राजा मी तुझ्याकडे येतो, पण मी जे मागतो ते देणार का? मी मागतो ते देणार का? राजा म्हटलं हरकत नाही, देतो, या. त्याला वाटलं काहीतरी मागतील सामान्य, आणि आले. राजाची भेट घेतली, आदरातिथ्य झालं. सांगितलं फक्त तुमचा राम मला द्या. राजा घाबरला ना. राजाला वाटलं असं काही मागणार नाही तो. सांगितलं ऋषीवरी दुसरं काही मागा, राम तेवढा मागू नका. राम म्हणजे माझा प्राण आहे. पण राजा तू वचन दिलेस, आणि रघु घराण्याची परंपरा आहे, प्राण जाये पण वचन न जाये. आणि शेवटी नाईलाजाने द्यावं लागला. राजाची अवस्था फार विचित्र झाली बरं का. म्हणजे त्यांनी कोणाला मागितलं? रामालाच मागितलं. तसं आपण मनच देवाला द्यायचं आहे. जसं त्या राजाला रामाला देताना जी जीवनाची अवस्था झाली तीच आमची तुमची अवस्था आहे, मन देवाला देण्याकरता. पण अखिल विश्वाचं कल्याण झालं राम दिला म्हणून, बरं का. म्हणून आपण मनही आपण त्या देवाला दिलं पाहिजे, आणि त्या देवाला देणं हीच भक्ती आहे. म्हणून इथं भगवान सांगतात मयेव मन आदत्स्व, असा विचार भगवंतांनी मांडलेला आहे. बाकीचा विचार उद्या सकाळी. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे